आजचे पाहुणे या कार्यक्रमात श्रोतेहो आपणा सर्वांचं स्वागत आणि अपर्णा कल्लोळचा नमस्कार. श्रोतेहो, गेल्या भागापासून आपण पर्यावरणप्रेमी ॲडव्होकेट डॉक्टर तुषाल शिवशरण यांची मुलाखत ऐकत आहोत. आज ऐकूया या मुलाखतीचा दुसरा आणि अंतिम भाग. मोठमोठे मेट्रो प्रकल्प उदयास आलेले आहेत, ते त्याला कारणीभूत ठरलेली आहेत. बिल्डिंगा मोठमोठे मॉल्स ठरलेले आहेत, म्हणून एकही मुंबईमध्ये तुम्हाला झाड दिसणार नाही. तर या गोष्टीसाठी आपल्याला एकत्र येऊन उद्यान विकसित करणं आवश्यक आहे, झाड लावणं आवश्यक आहे. आणि मग तेव्हाच आपल्या या परिषदेचा खरोखर आपलं सार्थक झालं असे मला वाटेल. बरोबर आहे. कारण आता पृथ्वीचे फुफ्फुस समजली जाणारी अमेझॉनची जंगल, तिथंही जंगलं नष्ट करण्यात येत आहेत आणि तिथलंही ऑक्सिजनचं प्रमाण होतं, त्याच्यामध्येही घट झालेली आहे. मग या पृथ्वीनं तिचाही श्वास गुदमरतोय आणि मग ती आपल्याला कशी जगत देईल? बरोबर आहे, बरोबर. मानव कसा जगू शकेल या पृथ्वीवरती? तर याच्यावरती निघालेला तोडगा म्हणजे वृक्षारोपण. प्रत्येक माणसानं झाड लावलं पाहिजे. एका माणसानं किमान 100 तरी झाडं आपल्या आयुष्यामध्ये लावली पाहिजेत, किमान 100. प्रत्येकानं जर असा प्रयत्न केला तर नक्कीच हवेचं प्रदूषण, जलप्रदूषण यांची समस्या सुटू शकेल. आणि मग हे पर्यावरणात होणारे जे बदल आहेत आणि लहरी ऋतू आहेत, यांचं लहरी पण आपण कमी होईल. आणि त्यामुळं मग सगळं सुरळीत जर घडी बसली तरच पर्यावरण आपण वाचवू शकू असं वाटतंय. पण वाढती लोकसंख्या, प्रगतीच्या मागे, विकासाच्या मागे जे धावायला लागलेलो आहे, तर त्यामध्ये याचा विचार करायला खरं तर कोणाला वेळच नाही, कोणालाच नाही. प्लास्टिकचा वापर आहे, यूज अँड थ्रो पॉलिसी आहे, तर तिथेही आपल्याला जागृती करणं गरजेचं आहे. तुम्ही ते प्लास्टिकच्या वापरावरती बंदी आणि नैसर्गिक गोष्टी वापरण्याकडेही जागृती लोकांची करता आहात. तर द्रोणासारखे त्याला ऑप्शन आहेत. पण घरामध्ये आता कुठलंही फंक्शन ठरलं तर एक प्लास्टिकचा खच तयार होतो, भयंकर. लग्नाच्या सीझन मध्ये जर तुम्ही बघितलं, कार्यालय आहेत त्यांच्या बाहेरचा कचरा, प्लास्टिकच्या पेट बॉटल्स किंवा प्लास्टिकच्या डिश, प्लास्टिकचे बाउल, प्लास्टिकचे चमचे, याची विल्हेवाट कधीच लागत नाही. खरं तर विघटन होत नाही प्लास्टिकचं, आणि तो कुठल्या ना कुठल्या तत्वामध्ये जिवंतच राहतं प्लास्टिक. एकदा प्लास्टिक निर्माण केलं की ते लाईफ टाईम आपल्या आयुष्यात. हा शब्द तुम्ही बोलला ना आता, ऍक्च्युअली हा विघटन होत नाही. तरी पण आम्ही त्याला काय केलं माहितीये का, आम्ही त्याला पर्याय म्हणून, आपण जे द्रोण तुम्ही म्हणत होता ना, ते त्याला पर्याय म्हणून आपण आता सध्या मक्का असतो ना, तर मक्याचे जे आपले पानं वगैरे आपण टाकले, त्याचं खूप जाड असतं त्याचं आवरण. आता पर्यावरण परिषद आम्ही बघितली, त्यापासून द्रोण आपण पाहिलेले आहेत, केलेले त्यापासून. किंवा आपण प्लास्टिक आपल्या पंत्या वगैरे यायच्या वगैरे, त्याला आतल्या शेणी जे आहे, गाईचं शेण, त्यापासून पंत्या तयार केलेल्या आहेत, माठ तयार केलेले आहेत. असं त्याला पर्याय काय काय आलेले आहेत. आम्ही स्वतः जिल्हा परिषद किंवा कलेक्टर ऑफिसमध्ये आम्ही काय करत होतो की प्रत्येक जण ते असे बोळे वगैरे करून फेकून द्यायचे डस्टबिन मध्ये. ते सगळे आम्ही गोळा करून आम्ही काय करत होतो, सर्वांना प्रबोधन करत होतो की तुम्ही एक झाड तोडावं लागतं एका कागदाला. तर त्या संदर्भात आम्ही जनजागृती केली. आणि आम्ही काय केलं, हे बॉटल वगैरे आपल्याला टाकल्या जातात, तर आम्ही बॉटलचं काय केलं की त्याच्यामध्ये झाड रोवणं किंवा पक्षाला निवारा म्हणून ते करणं, किंवा त्याचे वरचे जे टोपण आपण म्हणतो, टोपण पासून छान सुंदर आपण एक प्रतिकृती तयार करू शकतो. पांढरे, निळे, लाल वगैरे असे काय काय सगळे अशा गोळा करायचे टोपण, आणि त्यापासून आपण प्रतिकृती तयार करायच्या. हे देखील आपण रस्ते तयार करण्याचा ते सुद्धा प्लास्टिकचा वापर, भिंती पण खूप छान होतात, त्याच्यामध्ये भरायच्या आणि प्रत्येकाच्या भिंती वगैरे आपण तयार करू शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणं हे आपल्या कॅन्सरसाठी आवाहन आहे ऍक्च्युली. पूर्वी कसं होतं, मातीच्या माठामध्ये, डेऱ्यामध्ये आपण पाणी पित होतो. आता ऍक्च्युली आहेत ना, खरोखर आहेत ना, आपल्याला तांब वगैरे वापरावं लागतं, अशा गोष्टी आलेल्या आहेत. परंतु खरोखरच हे अपायकारक आहे, कॅन्सरला निमंत्रण ही बॉटल आहे. दिवसेंदिवस ही परिस्थिती चिघळतच चाललेली आहे. अजून पर्यावरण जागृतीसाठी आणि काय तुम्ही प्रोजेक्ट केलेले आहे? पर्यावरणासाठी आम्ही ऑक्सिडेशन प्लांट बसून वनराई कशी फुलवू शकतो, हा आपला शहरी नाल्यावरती आमचा प्रोजेक्ट होता. तो तत्कालीन वनमंत्री होते बबनराव पाचपुते साहेब यांना आम्ही सादर केला होता. आणि त्यामध्ये आपला हा विधानसभेमध्ये सुद्धा हा प्रोजेक्ट मांडला गेला होता. तेव्हा तत्कालीन आमदार होते संभाजी आप्पा पवार, यांनी देखील तो मांडला होता. आणि खरोखर शहरी नाला हा आपला इतका मोठ्या प्रमाणात आपल्याला जाणवलेला आहे की मासे मरून चालले, किंवा ते कारखान्याचं पाणी त्यामध्ये मिश्रण व्हायला लागलं, मैला मिश्रण व्हायला लागला, त्याचा अजूनपर्यंत समस्या सुटलेली नाही. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जेव्हा नदीचं पाणी कमी होतं, तेव्हा त्या शेरी नाल्याचं येणारं पाणी, त्यामुळं इतकं नदीचं पाणी दूषित होतं. त्यामुळं नदीमधले जे जीवजंतू आहेत त्यांच्या जीवाला धोका, आणि त्यांचा खच, मेलेल्या माशांचा किंवा मेलेल्या त्या जलचर प्राण्यांचा खच नदीच्या
काठांवरती येऊन पडतो पडतो तो. आणि ते मासे खाऊन कित्येक लोक आणि जनावरही दगावतात. बरोबर आहे. तर मग ही सगळी खूप विचित्र परिस्थिती होते खरं तर उन्हाळ्यामध्ये, आणि ही जास्त उन्हाळ्यामध्येच जाणवते. पावसाळ्यामध्ये एक वेगळा प्रॉब्लेम आहे महापुराचा, आणि उन्हाळ्यामध्ये हा प्रॉब्लेम आहे. तर ऑक्सिडेशन प्लांट ही कन्सेप्ट काय आहे थोडक्यात? ऑक्सिडेशन प्लांट आपण कसं असतं की पाणी शुद्ध करण्याचं जे एक मशीन असतं त्या संदर्भात आम्ही एक सर्च केला, आणि ऑक्सिडेशन प्लांट असा विषय आहे की तो घाण पाणी जे आहे, जसं आपण फिल्टर, सेम फिल्टर आपण म्हणतो त्या पद्धतीचं एक मशीन असतं, आणि ते ऑक्सिडेशन प्लांट आपण इथं बसवायचा नदीवरती, आणि त्याच्यापासून जे शुद्ध पाणी होतं त्याच्यावर आपण वनराई म्हणजे गार्डन विकसित करण्याचा हा माझा प्रकल्प. म्हणजे पाणी शुद्ध करताना अशुद्ध पाणी जे बाहेर पडतं त्या पाण्यावरती वनराई फुलवायची. आणि एक दुसरा प्रोजेक्ट होता की आपण नदीकाठी जे यातला किंवा शेरी नाले त्यावर आपण कर्दळीचं वन तयार करायचं. कर्दळ म्हणजे आपण सत्यनारायणच्या पूजेला वगैरे आपण तो घेतो त्याच्यावर, आणि अळूच्या झाडांची रोपण लावायची. का तर अळूचं खालचं मूळ असतं आणि कर्दळीचं मूळ असतं, हे पाणी शुद्ध करण्यासाठी त्याचा उपयोग असतो. कधी पण पहा तिथलं गटारीवरती एक कर्दळ आहे, त्याचं पाणी किती स्वच्छ असतं, आपलं प्रतिबिंब पण दिसतं. तेच आम्ही लावायला सुरुवात केली. बीड असेल, परभणी असेल, लातूर असेल, प्रत्येक ठिकाणी आम्ही आता हे सगळे प्रोजेक्ट राबवले. सांगलीमध्ये हे प्रोजेक्ट राबवलं? सांगलीमध्ये आम्ही राबवला होता, कारण ऍक्च्युली पूर्वी गटर होत्या, भरपूर प्रमाणात गटरी होत्या, त्या मोडक्या तोडक्या त्यावर आम्ही सगळे राबवलेत. आणि आता सध्या त्या गटरी आता पूर्ण नामशेष झालेले आहेत, आणि खालून आता गटरी सुरुवात केली. त्यामुळे पूर्वी आम्ही सगळे प्रोजेक्ट राबवलेले आहेत. तत्कालीन आयुक्त होते, खेबडूकर साहेबांच्या वेळेला पण होते, अजित कारजी साहेबांच्या वेळेला पण घेतले. कुकटोळी हे गाव तुम्ही वनराईसाठी दत्तक घेतलेलं आहे, आणि हे पूर्ण वनराई खाली आणि जलसंधारणाखाली तुम्ही आणलेला आहे. तर हा जो तुम्ही प्रोजेक्ट राबवला होता त्याविषयी थोडंसं मला. कुकटोळी हा जो आपला गाव आहे ते कवठेमहांकाळ तालुक्याच्या अंडरखाली येतं, आणि ते 2011ला आम्ही आता तिथे 5,000 बोधिवृक्ष म्हणजे आहेत ना पिंपळाच्या झाडाची लागवण केली. तर ती कशासाठी, तर तिथे सेम बौद्धकालीन ज्या आपल्या लेणी होत्या ते लेणी घावल्या. तर लेणी तुम्ही चारही बाजूने जर बघितला तिथं सगळ्या बौद्ध लेणी आहेत. तर आतमध्ये गिरलिंग डोंगर म्हणून आहे, तर तिथे ना तुम्ही चारही बाजूने बघितला तर तिथं पाली लिपीत भाष्य आहे, सगळं लिखाण केलेलं आहे, आणि अशोक स्तंभ आहेत, आणि तिथे आहेत ना अशा अशोक विहार आहेत असे छोटे छोटे केलेले, असे सगळे आपल्याला पाहायला मिळतात. इतकं सुंदर आहेत. तिथे 7 रंगाची माती बघायला मिळते, आणि ते वर्ल्ड हेरिटेजच्या अंडर खाली तिथं ते त्याला नोंदवलंय. तर त्या ठिकाणी दरवेळेला बौद्ध पौर्णिमा असते त्यावेळेला आपण वृक्षांची फक्त आहेत ना पिंपळाच्या झाडाच्या लागवण करतो. त्यामध्ये थायलंड वगैरे जपानचे लोक येऊन त्याला भेटी देतात, आणि इतकं सुंदर केलेलं आहे ते, आणि अशा रीतीने ते गाव दत्त घेऊन आम्ही फुलवलं. अच्छा, ऐतिहासिक वारसा असलेलं हे गाव आहे कुकटोळी, असं म्हणायला हरकत नाही. आणि जगामध्ये सगळ्या लोकांना हे माहिती आहे, पण सांगली परिसरातील बऱ्याच लोकांना हे माहिती नसावं असं मला वाटतं. मग यासाठी तुम्ही हा प्रयत्न केलेला आहे की सगळ्या परिसरातल्या लोकांना हे कळावं की इथं अशी लेणी आहेत. आणि आता सध्या खूप छान झालेलं आहे, तिथं डेव्हलप पण छान झालं. बरोबर. जलसंधारणाचं कसं कार्य? जलसंधारण आम्ही असं केलं, अग्रणी नदी आपली आहे तासका वगैरे, त्या नदीला पाणी नाही आहे आणि ती तशीच पडीक होती. तर आम्ही काय केलं, संपतराव पवार वगैरे जे होते त्या सर्व आम्ही एकत्र येऊन, किंवा आम्ही चला जाणून घेऊया नदीला, हे समन्वय या सर्वांनी एकत्र घेऊन आम्ही त्यातनं सर्वांच्या एकत्र खर्चानं आम्ही ती नदी आहे ना आम्ही पुनरुज्जीत करण्याचा प्रयत्न केला. तर त्याच्यामध्ये आम्ही काय केलं की महिला, गावकरी, तरुण या सर्वांनी घेऊन आम्ही स्वतः एकत्ररित्या खोदकामाला सुरुवात केली. तिचे स्त्रोत आपण उघडे केले. त्याचबरोबर जे बारवे म्हणून होते नैसर्गिक पाणी कायमस्वरूपी असायचे बारव, तर ते बारव देखील आपण आहेत ना ह्या सगळ्या लोकांना एकत्र करून ते आम्ही ते पुनरुज्जीत केले, स्वच्छ केल्या. विहिरीच्या पडीक होत्या, त्यात पाण्याचा एक अंश नव्हता, ते देखील आपण आहेत ना खोदून वगैरे सगळे करून विहिरी देखील जुन्या ऐतिहासिक सगळ्या आम्ही खुल्या केल्या. बरं. महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये प्लास्टिक निर्मूलनाचं काम जे तुम्ही केलं, त्यामुळे तुम्ही कापडी पिशव्यांचं वाटप केलं आणि कापडी पिशव्या वापरण्यासाठी आग्रह धरला. मग हे कार्य करताना आलेला काही अनुभव आम्हाला? सर्वत्र आम्ही बाजारपेठेत फिरत असताना प्रत्येक जणांची आता नायलॉनची पिशवी वगैरे असायची, तर आम्ही काय केलं, प्रत्येक ठिकाणी तिथं आहेत ना स्टॉल लावले, आणि प्रत्येक जेवढे तिथं जात असतात भाजी घ्यायला वगैरे, तर प्रत्येकांना आम्ही आहेत ना पिशव्या वाटप केल्या, ह्या सगळ्या आहेत ना कापडी. आणि त्याच्यावरती आपण स्लोगन पण लिहिलं गेलं, पर्यावरणाचा नाश करू नका आणि झाडे लावा वगैरे असे सगळे स्लोगन लिहिले, आणि लोकांना पण खूप आवडायला लागलं. लोक काय करतात माहितीये का, फॉर एक्झाम्पल पेरू विकत घेताना काय म्हणतात, हा गोड आहे काय, आणि घरी आल्यावर काय करतात, त्याला मीठ वगैरे लावून खातात.
म्हटलं. मग अशा रीतीने ते सगळ्या लोकांची कामं असायची. म्हणून आम्ही काय केलं, पहिला परिवर्तन इथून सुरुवात करूया. आणि कर्नाटकमध्ये बेडखेळ असेल, अतनी असेल, चिक्कोडी असेल, त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आम्ही हे बाजारपेठा सगळ्या व्यापल्या. त्याचबरोबर सरकारी कार्यालयामध्ये देखील पिशव्यांचं आम्ही वाटप केलं. आणि प्रत्येक येताना तिथं अनेक चांगली गोष्ट म्हणजे सरकारी कार्यालयामध्ये प्लास्टिक जे आपले बॉटल असतात त्यांना आम्ही बंदी घातली आणि स्टीलच्या बॉटल वापरण्यावर आम्ही सुरू केलं. आणि अशा रीतीने आम्ही त्या सगळ्या गोष्टी इथून सुरुवात केल्या. आणि आदिवासी बांबू मित्राची संकल्पना काय होती? आदिवासी बांबू मित्र ही संकल्पना अशी आहे की जे काही उदाहरण ठाणे, आपण ठाणे पालघर आपण बघितलं, तिकडे आदिवासी भरपूर आदिवासी खूप आहेत. तर आम्ही त्या ठिकाणी काय सुरू केलं की त्या लोकांची भेटी घेतल्या. तर त्या लोकांचा मेन जो व्यवसाय तो बांबूच्या संदर्भात आहे. तर तिथं आम्ही काय केलं, बांबू लागवडीला प्राधान्य दिलं. आम्ही स्वतः जे गायरान वगैरे पडलेले जे आहेत पडीक जमिनी, त्या ठिकाणी बांबू लागवडीला सुरुवात केली. आणि त्यांचं जे उत्पादन येतं टोपल्या वगैरे, त्याला ऑनलाईन पद्धतीने तांत्रिक रूपाने बाहेर देशात पोहोचवण्याचं काम देखील आम्ही केलं. उदाहरणार्थ वनौषधी महिला गट स्थापन केलेला आहे. त्यामध्ये ते डिंक वगैरे, बोरे वगैरे, करवंद वगैरे सगळ्या गोष्टी एकत्र करून त्याला आपण बाहेर बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचं देखील काम केलेलं आहे. आदिवासी लोकांना या सगळ्या वनौषधींची किंवा वनामध्ये मिळणाऱ्या या सगळ्या रानमेव्याची खूप त्यांना माहिती असते. आणि खरं तर ती माहिती ती त्यांच्यापुरतीच मर्यादित असते. आणि मुंबई ठाणे परिसरात जर तुम्ही गेलात ठाकुर्ली वगैरे साईडला, तर असे हे आदिवासी लोक स्टेशनवरती सुद्धा छोट्या वाट्यांमध्ये रानमेवा घेऊन विकताना आपल्याला दिसतात. आणि खरं हा रानमेवा नुसताच चवीला आंबट गोड किंवा आपल्याला आवडणारा असा नाही, तर त्याच्या औषधी गुणधर्मही खूप असतात. आणि त्याचाही अवेअरनेस तुम्ही केला आणि त्यांनाही त्यांच्या हातांनाही काम मिळवून दिलं. खरं तर खूप चांगली गोष्ट आहे ही. त्यामुळं वनौषधी मागासवर्गीय महिला बचत गटाची संकल्पना खूपच तुमची स्तुती आहे सर. आणि तुम्ही लातूर, परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा बांबू लागवड केली तिथं जाऊन. मग हा प्रोजेक्ट करताना तुम्हाला म्हणजे टीम वर्क तुम्हाला करायला लागलं असेल आणि इथून तिकडे जाऊन ते काम करणं म्हणजे थोडंसं अडचणीचं झालं असेल, तर त्या आठवणी कशा आहेत? ऍक्च्युली कसं होतं, माझा जिल्हा सोडून तिकडं जाणं त्या देशात मराठवाड्यामध्ये हे पहिल्यांदाच काम होतं. तर त्या ठिकाणी आपण काय केलं, संस्थेचे प्रमुख असेल, गावकर सरपंच असतील किंवा तहसीलदार असेल, ह्या सर्वांच्या आम्ही पहिला भेटीगाठी घेतल्या. तर तो तिथं ऊन भयंकर मोठ्या प्रमाणात असतं. दुष्काळजन्य हा भाग आहे. प्रत्येक ठिकाणी त्यांच्या असं गळ्याभोवती स्कार्पच बांधलेला असतो, त्याला गमजा वगैरे म्हणतात. ते लोक असं मानून निघतात. इतकं ऊन भयंकर भयंकर असतं. तर त्या ठिकाणी आम्ही काय केलं, बांबू लागवड, तिथं पाण्याचा प्रश्न खूप आहे. जसे आपल्या सांगली जिल्ह्यातून एक रेल्वे गेली पाण्याची घेऊन लातूरला, दर उन्हाळ्यात जाते. मग आम्ही काय केलं, तर नाही, त्या ठिकाणी जर पाण्याची क्षमता वाढवायची असेल तर बांबू लागवड करणं आवश्यक आहे. त्यासाठी आम्ही प्रत्येक ठिकाणी बांबूचं जंगल तयार केलं. मी यावं की तुम्हाला म्हटलं जातं त्याला, त्या पद्धतीने केलं. आणि त्याच्यात मुळात जी क्षमता आहे पाणी धरून ठेवण्याची, तिथं अंमलात आणली. तुम्ही आता जिथं गेला तर आहेत ना, प्रत्येक आमच्या शाळा आम्ही दत्तक घेतल्या. शाळेच्या भोवती तुम्हाला सगळं जंगल दिसेल. तिथल्या बांबूचे शिक्षणाधिकाऱ्यांनी मदत केली. लातूरच्या जिल्हाधिकारी तिथं आता घोगे मॅडम आहेत, त्यांनी आम्हाला मदत केली. असं प्रत्येक ठिकाणी आम्ही आहेत ना बांबूचं लागवडीचं जंगल आम्ही स्थापन म्हणजे बांबूच्या मुळांमध्ये पाणी धरून ठेवण्याची जी क्षमता आहे तिचा वापर करून भूगर्भामधली जल पातळी आहे ती पुनरुज्जीवित होऊ शकते. म्हणजे मियावाकी जंगलांची निर्मिती जी तुम्ही तिथं केली, मियावाकी जंगल म्हणजे काय? मियावाकी जंगलाचं हे तांत्रिक स्वरूपाचं कृत्रिम जंगल असं, मानवाने तयार केलेलं जंगल असं म्हटलं जातं. वनराई वगैरे आपण तयार करतो कोकणात वगैरे, आपण स्वतः तयार केलेली. तर त्यामध्ये कसं असतं, 3 थर केले जातात जमिनीचे. आणि 3 थराच्या वरती ते प्रत्येक असे आपण जंगल लावू शकतो. म्हणजे फक्त देशी झाडं त्याच्यामध्ये, बाहेर इतर कुठलंही नाही. त्या देशीमध्ये निलगिरी असेल, पिंपळ असेल, अशा गोष्टीचं ते जंगल असतं. आणि त्यांच्या मधोमध्ये आहेत ना आपण औषधी वनस्पती घेऊ शकतो. हे मियावाकी जंगल. आणि तर त्याच्यामध्ये आता पशु पक्ष्यासाठी घरटी निर्माण करणं. चिमण्या आता नामशेष झालेल्या आहेत. चिमणी दिसते का, कोलकोलाट असायचा, त्या चिमण्यासाठी आपण ते घरट करायचं वगैरे, ह्या गोष्टीला मियावाकी जंगल आपण करणं. पक्ष्यांचाही त्यांचा नैसर्गिक अधिवास या जंगलांच्या निमित्तानं त्या पक्ष्यांना मिळतो. आणि त्या पक्ष्यांचंही नामशेष होत जाणाऱ्या ज्या जाती आहेत, प्रजाती आहेत, त्यांनाही आपण वाचवू शकतो. खरं तर पक्ष्यांना चारा पाण्याची ही व्यवस्था त्या निमित्तानं खरं तर होते. तर या सगळी जनजागृती करताना अनेक व्याख्यानांचंही आयोजन तुम्ही करता सर. आणि मग अनेक ठिकाणी व्याख्यानंही देता जनजागृती करण्यासाठी. महाराष्ट्र, कर्नाटक राज्यामध्ये सगळीकडे तुमची व्याख्यानं तुम्ही
सादर करत असता. तर पर्यावरणपूरक दहन उपक्रम असू दे किंवा शेणीपासून दहन उपक्रम असू दे, वृक्षारोपण कार्य असू दे, मियावाकी जंगल असू दे, किंवा हे आदिवासींचा हे वनौषधी मागासवर्गीय महिला बचत गट हा असू दे, किंवा आदिवासींसाठी ही जे कार्य असू दे, हे सगळं एवढ्या मोठ्या प्रमाणात कार्य करत असताना तुमचा कौटुंबिक पाठिंबा कसा तुम्हाला असतो? कौटुंबिक पाठिंबा मला पूर्वीपासून जे स्मशानभूमीमध्ये काम करत होतो तेव्हापासून मला दिलेला आहे. समाज लोक आम्हाला कधी पूजेला बोलवत नव्हते, कधी कार्यक्रमाला बोलवत होते, तरी म्हणायचे की अरे हे त्याच्यामध्ये काम कर, गोष्टी असायच्या. पण मला माझ्या आई वडिलांनी, माझे भाऊ शिवसेना आहेत, माझा मित्र आहेत, सुभाष मोहनलालजी ओझा आहेत, माझी बहीण आता एक्सपायर झालेली आहे, त्या अश्विनी शिवसेना असेल, आमच्या सगळ्या ग्रुपनं आम्ही पहिला एकत्रित्या ह्या आपल्या कार्यामध्ये आम्ही त्याच्यामध्ये तत्पररित्या कर्तव्य बजावायला गेलो. पण त्यामध्ये सामाजिक पाठिंबा पण खूप अडचणीचा होता, ते आपल्याला ऍक्सेप्ट करत नव्हते. समाजाला कुठलीही नवीन गोष्ट खरं तर पचनी पडत नाही. सुरुवातीला आपल्याला विरोधच पत्करावा लागतो, पण आपण जर ठाम राहिलो आपल्या उद्देशाप्रती, आपल्या विचारांप्रती, आपल्या मतांवरती, तर नक्कीच आपण आपलं उद्दिष्ट गाठू शकतो. प्रबोधन करण्यासाठी आम्ही पहिला पूर्वाकार काय केलं, बर्थडे हा जो साजरा करण्याचा वाढदिवस तो आम्ही स्मशानभूमीमध्ये साजरा करायला, हळदी कुंकू समारंभ आम्ही तिथं साजरे, जी डोक्यातली भावना आहे, अंधश्रद्धा ती दूर करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. व्याख्यान आम्ही दर अमावस्येला तिथं आम्ही व्याख्यानाचं आयोजन करतो, किंवा त्यांना सांगतो की आहेत ना जे मानसिकरित्या ज्या गोष्टी आहेत आम्ही तज्ञांना बोलवतो, हे असं नसतं तसं नसतं, सायन्सरित्या काय आहे, अशा रीती आम्ही वैज्ञानिक दृष्टिकोन काय आहे, ह्या गोष्टी देखील आम्ही सांगितलेल्या आहेत. हे आम्ही जे सगळ्या व्याख्यान तज्ञांना बोलवून आम्ही सगळ्या लोकांना व्याख्यान देत असतो. तिथं मयत करणारे येतात, तिथं 3रा दिवस करतात तरी जातात, 4था दिवस हा आमचा असतो, ते रिलेटिव्ह आमचे असतात, स्वच्छता आमची असते. आम्ही म्हणतो की तुम्ही येता सगळे फेकून जातात तसंच सगळे, परंतु स्वच्छता नसते, अशा गाद्या देखील फेकल्या जातात, त्या गाद्याचे देखील आम्ही पुनरुज्जीवन केलेलं आहे. जिथं कचरा कुंड्या ठेवलेल्या आहेत नगरपालिकेने, त्या ठिकाणीही या वस्तू मोठ्या प्रमाणात फेकल्या जातात आणि गरजूंना खरं तर ह्या गोष्टी उपयोगी पडू शकतात. एक ऍक्च्युली भरत जाधव आपले सैनिक कलाकार आहेत, त्यांनी मला चीफ गेस्ट म्हणून बोलवलं गेलो पुण्याला. त्या ठिकाणी अनुराधा पौडवाल मॅडम होत्या वगैरे सगळे आले होते सिंगर. तर त्या ठिकाणी त्यांनी उल्लेख केला, हात ज्यांचे काळे झालेले आहेत असा मनुष्यांचा सत्कार त्यांना आम्ही करणार आहोत. आणि आमचं भाग्य आहे या कार्यक्रमाला की स्वातंत्र्यवीर सावरकर आपल्या डेक्कनला हॉल आहे, करवेळला जाताना ते ऐतिहासिक हॉल आहे, आणि त्या ठिकाणी सांगलीची व्यक्ती जिथे बाबाराव सावरकरांचं वगैरे सर्वांचं सानिध्य लागलं, तिथून ते आपल्याकडे आलेले आहेत. आणि खरोखर आहेत ना, त्यांनी त्या स्मशानभूमीचा उल्लेख त्या सर्व साहित्यिक मंडळामध्ये खूप मोठा छान केला. आणि हेच आमचं यश आहे की आपला हा प्रसार पूर्ण जिल्ह्यात जातो. आता बिहार गव्हर्नमेंट, नितीश कुमार मुख्यमंत्री आहेत, त्यांनी आम्हाला बोलवून पटनाला त्यांचा शासकीय वसुंधरा सन्मान देऊन आम्हाला गौरवलं गेलं. तिथं बेतिया, चंपारणमध्ये आम्ही काम केलेलं आहे, कर्नाटकमध्ये केलेलं आहे. त्यांचा महात्मा बसवेश्वर अवॉर्ड जो आहे सरकारी तो मिळाला गेला. तिथे तुम्ही स्मशानभूमीसाठी स्मशानभूमी स्वच्छता आणि इको फ्रेंडली त्याच्यावरती का तर हे आपण लाकडे आता सगळे आता पूर्ण नामशेष व्हायला लागलेले आहेत, झाडं नामशेष व्हायला लागले, त्याला पर्यायी म्हणून आहेत ना, तुम्ही या श्रेणीचा तुम्ही तत्वाचा वापर करा, तेच आपल्यासाठी फ्युचरला आहे. बरोबर आहे, असं आहे. गाई म्हशींकडनं मिळालेलं हे जे आपल्याला नैसर्गिक साधन आहे ते खूप पर्यावरणपूरक हे असू शकतं आणि सहजपणे उपलब्ध होऊ शकतं. फक्त थोडंसं आपण काम केलं त्याच्यावरती तर हे सहज आपल्याला उपलब्ध होऊ शकतं. खरं तर निसर्गानं आपल्याला खूप भरभरून दिलेलं आहे, पण त्याचेही माणूस हेळसांड करताना दिसतो. आणि निसर्गाकडनं मिळालेली जी ऊर्जेचे स्रोत आहेत त्याचाही हेळसांड करताना दिसतो. तर ह्या सगळ्या गोष्टीबाबत लोकांमध्ये जागृती होणं गरजेचं आहे. लोकांना याबाबत जागृत करणंही खूप गरजेचं आहे. सगळ्यांना हे समजत असतं, कळतंय पण वळत नाही, ही स्थिती खूप मोठी आहे. मग प्रदूषणासाठी असू दे जागरूकता, किंवा पर्यावरण संवर्धनासाठी असू दे, किंवा आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे इको फ्रेंडली स्मशानभूमी असू दे, किंवा ड्रेनेजची जी स्वच्छता आहे किंवा जलप्रदूषण आहे याविषयी काम करणं. सर, तुम्ही गेले कित्येक दिवस हे काम करत आहात. समाजाकडून कधी तुम्हाला प्रतिसाद लाभला, कधी लाभला नाही. तुम्ही जे म्हणता की स्मशानभूमीमध्ये तुम्ही घेतलेलं हळदी कुंकू किंवा स्मशानभूमीमधली व्याख्यानं यांना खरंच प्रतिसाद असतो का? खूप छान वाटलं मला, कारण की ऍक्च्युली आताचं यंग जनरेशन आहे त्या काही गोष्टी आता मानत नाही, त्यांना असं आवडत नाही बाबा आपण अशा गोष्टी. परंतु आम्ही पहिला तरुणांना एकत्र केलं, तरुणांना आम्ही प्रबोधन केलं. तरुण आता आमच्या बरोबर काम करतायत. महिला येत नव्हत्या आणि ऍक्च्युली विधवा महिला ज्या आहेत त्या महिलांना आमची ऍक्च्युली तिचा समारोह ठेवतोय, त्या महिलांचा देखील आम्ही
आम्ही ग्रुप केलेला आहे, प्रत्येक गावात केलेला आहे. आणि स्मशानभूमी जे दत्तक म्हणून घेतलेलं आहे ते खास म्हणजे महिलांचा ग्रुप आहे. 20-20चा महिलांचा ग्रुप आहे. त्या महिला तिथं जाऊन स्वच्छता करतात, जे बांबू वगैरे पडलेले असतात तिरड्यांचे ते गोळा करून ट्री गार्ड तयार करतात, झाडं लावतात आणि तिथं प्रत्येक ठिकाणी अवयवदानाचे संदेश लावलेले आहेत. आणि त्या महिला आणि जे तरुण आहेत त्या गोष्टी करतात. म्हणून माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे की खरोखर प्रबोधन झालेलं आहे. आणि आता सध्या 10 वर्षाचं आमचं हे यश आहे की आम्ही एवढ्यामध्ये झोकून काम केलेलं आहे. त्याच्यामुळे आता मी भारताच्या बाहेर देखील जागतिक स्तरावरती 60 देशामध्ये आम्ही पोहोचलो. बरोबर बरोबर. यासाठी तुम्हाला अनेक सन्मान प्रदान करण्यात आलेले आहेत. नेहरू युवा पुरस्कार असू दे, राष्ट्रपती पुरस्कार, वसुंधरा सन्मान, महात्मा बसवेश्वर पुरस्कार जो कर्नाटक सरकारने तुम्हाला दिला, शाक्यमुनी सिद्धार्थ गौतम बुद्ध पुरस्कार असू दे, महाराष्ट्र शासनाकडनं शासकीय सन्मान देऊन गौरव केलेला असू दे, ध्वजवंदन कार्यक्रमात शासकीय सन्मान पत्र देऊनही तुमचा गौरव करण्यात आलेला आहे. तर महाराष्ट्र शासनाकडूनही तुम्हाला अनेक ठिकाणी गौरवण्यात आलेला आहे. शिवाय आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे बिहारमध्ये जाऊनही तुम्ही काम केलेलं आहे. जागतिक स्तरावरती हे काम नेण्याचं जे तुमचं स्वप्न आहे, खरं तर या स्वप्नासाठी आमच्याकडनं तुम्हाला खरं खूप शुभेच्छा आहेत सर. कारण सध्याची जी स्थिती आहे त्याचा सगळ्यात मोठा मुद्दा आहे हा पर्यावरण संरक्षणाचा, पर्यावरण संवर्धनाचा. खरं तर रोज अनेक लोक याविषयी आता जागृती करतायत त्याविषयी, पण त्याच्यावरती फार इम्प्लिमेंटेशन होताना दिसत नाही. पण तुमच्यासोबत जे 4 हात आहेत हे 4चे 40चे 4 लाख करोडो हात तुमच्यासोबत यावेत आणि हे पर्यावरण संवर्धनाचं काम व्हावं. तेव्हाच खरं तर आपण आपली पृथ्वी वाचवू शकू आणि आपल्या पुढच्या पिढ्या ज्या आहेत येणाऱ्या त्यांना आपण एक चांगलं पर्यावरण देऊ शकतो. जे मिळालेलं आहे त्याचा फक्त आपण जर उपभोग घ्यायला लागलो आणि त्याचा जर आपण अपव्यय करायला लागलो तर पुढच्या पिढीसाठी कदाचित काहीच उरणार नाही. कदाचित त्यांना प्यायला पाणी मिळणार नाही, ऑक्सिजनची कमतरता येईल आणि जगणं खरं तर कठीण होऊन जाईल. त्यासाठी तुम्ही जे करत असलेलं हे कार्य वृक्षारोपणाचं हेही खूप स्तुत्य आहे. सर, आज तुम्ही आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि पर्यावरण संवर्धनाचं हे तुम्ही खूप मोठं काम करत आहात त्याविषयी थोडक्यात आम्हाला सांगितलं. पहिला धन्यवाद. आणि ॲक्च्युली खरं एक वाक्य महत्त्वाचं सांगायचं म्हणजे माझ्या आयुष्याची जडणघडण आणि जी प्रोग्रेस निर्माण झाली, जी सुरुवात पहिली ती आकाशवाणीकडनं झाली. बरोबर. आणि पहिला कार्यक्रम अधिकारी होत्या पंडित मॅडम वगैरे, तर त्यांच्या इथून मी फर्स्ट आकाशवाणीला युवावाणीमध्ये प्रोग्राम पर्यावरण आणि आजच्या युगांची भूमिका या विषयावरती मी बोललो होतो. हे तिथून माझी सुरुवात झाली आणि यादव मॅडमचा आशीर्वाद घेऊन आज मी जागतिक 60 देशांच्या समोर पोहोचलेलो आहे. आणि खरोखरच आकाशवाणी सांगली हे माझ्यासाठी आहेत ना भगवानच्या वर आहे आणि त्यांचा आशीर्वाद कायम माझ्या पाठीशी राहावं हीच ईश्वरची प्रार्थना. सर, हे एक असं व्यासपीठ आहे जे जनसामान्यांपर्यंत पोहोचतं. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्य घेऊन आम्ही काम करत असतो. त्यामुळे आपला हा संदेश खरं तर तळागाळापर्यंत नक्कीच पोहोचेल. आजच्या युवा पिढीला तुम्ही काय संदेश द्याल सर? पर्यावरणासाठी खरं तर त्यांचे हात पुढे होणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही त्यांना काय संदेश द्याल? आजचा युवक किंवा आत्ताची पिढी आहे खूप संवेदनशील घटक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांना ऍक्च्युली सर्वरित्या त्यांना ज्ञात आहे, परंतु यात तांत्रिकरित्या नेटच्या जाळ्यामध्ये, या मोबाईलच्या जाळ्यामध्ये ही संस्कृती, आपली जी मेन पारंपरिकरित्या जी संस्कृती आहे ती हरवत चाललेली आहे. त्याच्यामध्ये पारंपरिक ज्या काही स्रोत होते, पारंपरिक काही पर्यावरणीय ज्या काही नियम वगैरे चालीरीती होत्या त्या सगळ्या आता पूर्ण बंद झालेले आहेत आणि लोक आता आहेत ना नव्याने आता दुसऱ्या गोष्टी बघायला जात आहेत. परंतु हे स्रोत ते कधीतरी संपणार आहेत. या गोष्टी देखील ऍक्च्युली लक्षात ठेवायला पाहिजे आजच्या पिढीनं. आणि आजच्या पिढीनं आता या सध्याच्या पर्यावरण वाचवण्यासाठी, निसर्गाचा समतोल अबाधित ठेवण्यासाठी सर्वांनी एकत्रित यायला पाहिजे. प्रत्येक गावोगावमध्ये आहेत ना फक्त तालुक्याचा अध्यक्ष म्हणून राजकारणामध्ये जाऊ नका, हे माझं मत आहे. प्रत्येकामध्ये एक बॅनर झळकलेला असतो, तालुक्याच्या अध्यक्षला वाढदिवसाच्या शुभेच्छा, सरपंच भावी वगैरे, परंतु एक बोर्ड किंवा बॅनर असा झळकायला पाहिजे की पर्यावरणाचा खरा लढवय्या म्हणून ते बॅनर तुमचं तिथं झळकायला पाहिजे. एक आदर्श पर्यावरणपूरक गाव म्हणून आपल्या इथं जागतिक स्तरावरती यायला पाहिजे. अशा रीतीने लोकांनी एकत्र काम करणं, फक्त नुसतं झाडू मारणं, वृक्षारोपण करून पर्यावरण होत नसतं. ते झाड वाढवायला पाहिजे. त्या झाडाला कोणाचं रिलेटिव्हचं नाव द्या आणि ते चांगलं संगोपन करा. आणि खरोखर आहेत ना एक जर पिशवी पडली असेल किंवा आपण जे आहेत ना बिस्किट पुडा वगैरे काही तर खातो किंवा चॉकलेट खातो तर ते कुठेही न फेकता आपले आहेत ना आपल्याकडे ठेवा. आल्यानंतर याचा आहेत ना आपण त्याचा दुसऱ्या
दुसऱ्या Recyclingसाठी द्या. रिसायकलिंग करा. अशा गोष्टी खरोखर आहेत ना, आत्ताच्या लोकांनी पिढीनी त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. थर्माकोलचा वापर कमी केला पाहिजे. दररोज आपण गाडी कॉलेजला घेऊन जातो, परंतु एक दिवशी आहेत ना, तुम्ही सायकल डे पाळा, सायकल घेऊन जावा, चालत जावा. खरोखर आपली पर्यावरण परिषद झाली 2026 आत्ता, त्यामध्ये हाच आम्ही संदेश दिलेला आहे आत्ताच्या पिढीला, की खरोखर आहेत ना, आत्ताच्या पिढीने यामध्ये झोकून देणं काम करणं गरजेचं आहे. नाहीतर उद्या असं होणार आहे, सगळे स्रोत नाहीसे होणार आहेत आणि आपल्याला आहेत ना, खरोखर एका पाण्यासाठी, एका थेंबासाठी पण झगडावं लागणार आहे. आपल्याला सगळे वृक्ष वगैरे सगळे तुम्हाला आहेत ना, चित्रामध्ये फोटोमध्ये दिसतील. नक्कीच. ही खरं तर खूप गंभीर स्थिती आहे. याकडे खूप गांभीर्यानं बघणं गरजेचं आहे. प्रत्येकानं आपल्या आयुष्यात किमान 100 तरी झाडं लावावीत. आणि या आपण ज्या पृथ्वीवरती जन्मलो आहोत, जिनं आपल्याला आईप्रमाणे सांभाळलेलं आहे, तर त्या पृथ्वीचं काहीतरी आपण देणं लागतो हे विसरता कामा नये. त्याबद्दल आकाशवाणीकडून आणि सगळ्या श्रोत्यांकडून तुमचे खूप खूप आभार आणि या तुमच्या कार्यासाठी आमच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद. आजचे पाहुणे या कार्यक्रमात पर्यावरण प्रेमी ॲडव्होकेट डॉक्टर तुषाल शिवशरण यांच्या मुलाखतीचा दुसरा आणि अंतिम भाग आपण ऐकला. कार्यक्रमातून आता मला अपर्णा कल्लोळला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांना निरोप द्या. पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.